महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 तर निकाल कधी लागणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत होते। तर साइडवर आल्यानंतर टेट 2025 यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 तर जे रेडमध्ये ऑप्शन दिला तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वात टॉपला एक जे प्रसिद्धी पत्रक आहे हे जस्ट साइडवर उपलब्ध झालेलं आहे। तर बघू शकता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 प्रसिद्धी पत्रक आणि प्रेस नोट। तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/5/25 ते 30/5/25 व 2/6/25 ते 5/6/25 म्हणजे या कालावधीमध्ये 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर ही एक्झाम झालेली आहे। यामध्ये एकूण जे विद्यार्थी होते हे 2,28,808 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती आणि यामधील 2,11,308 उमेदवारांनी यामध्ये जी एक्झाम आहे ही दिलेली आहे। तर हे जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर बघू शकता, या अगोदर एक शुद्धीपत्रक आलेलं होतं ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहे जसे की डीएड बीएड वाले विद्यार्थी अपियर वाले विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे होते, जे विद्यार्थी अपियरिंग होते त्या विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले होते तर काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागायचे बाकी होते। आणि पत्र आल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर सदर व्यावसायिक परीक्षा बीएड डीएड उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासनाने शुद्धीपत्रक दिनांक 2/5/25 या अनुषंगाने टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे। तसेच दिनांक 5/8/2025 रोजी डीएड निकाल प्रसिद्धी करण्यात आलेला आहे। वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या निकालाची कार्यवाही सुरू आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार। तर यामध्ये जे परिपत्रक आलेले होते त्या परिपत्रकानुसार जेही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांचे रिझल्ट लागण्यामध्ये वेळ लागलेला आहे। त्यामुळे हे जे रिझल्ट आहे हा रिझल्ट अजूनही थोडा लेट लागू शकतो, कारण की जोपर्यंत जे विद्यार्थी अपियरिंग होते त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत आपला रिझल्ट लागणार नाही असे आपण गृहीत धरू शकतो। कारण यामध्ये सुद्धा तेच सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेही अफवा आहे ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्ही वेळोवेळी जे आपलं मेन साईट आहे, जे आपलं संकेतस्थळ आहे तिथे तुम्हाला व्हिजिट करून संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हे माहितीसाठी संपूर्ण विद्यार्थ्यांना परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 चा जो निकाल आहे हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या साइटवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्ही सुद्धा साइटवर जाऊन हे जे परिपत्रक आहे बघू शकता, यामध्ये सुद्धा हीच माहिती देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका। ज्याही ठिकाणाहून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळते तिथूनच तुम्ही माहिती घ्या किंवा जी साइट आहे आपली त्या साइटवरून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती वेळोवेळी घेऊ शकता, कारण त्यावरती संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर निकालाबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।